आजची आपली रेसिपी अत्यंत अशी पौष्टिक रेसिपी आहे. बरं, ही झटपट तयार होणारी तर आहेतच, पण त्यासोबत वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी आहे. ताप वगैरे असला, सर्दी असली, खोकला असला किंवा तोंडाची चव जरी गेलेली असली तरी ही रेसिपी अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज मुगाचं सूप तयार करायचं आहे किंवा याला कोणी मुगाचं कढणसुद्धा म्हणतात. तर हे करण्यासाठी मूग 2 ते 3 तास भिजत घालायचे. ते मिक्सरच्या पॉटमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मूग छान वाटून घ्यायचे. त्यानंतर कढईत 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. थोडंसं तूप गरम झालं की त्यावर जिरं टाकून घेतलं आणि अद्रक आणि लसूणचे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते, ते सुद्धा मी तुपावर छान फ्राय करून घेतले. थोडासा कढीपत्ता टाकला आणि मी मिरचीला फक्त एक कट करून दिला होता आणि तो सुद्धा तुपावर छान फ्राय करून घेतला. त्यानंतर मुगाचं जे आपण सूप तयार केलं होतं ते छान दणदणीत अशी उकळी काढून घेतली. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि तुम्ही बघू शकता अत्यंत पौष्टिक असं सूप तयार आहे.